नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जळगावमधून. एका कंपनीच्या परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. परप्रांतीय मॅनेजरनं जाणून बुजून मराठी कामगारांना तो त्रास देत होता. गेल्या 2 महिन्यांपासून मराठी कामगारांचा पगार देखील त्यांनी दिला नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयात जाऊन मॅनेजरच्या कानशिलात लागला. जळगावनंतर पुढची बातमी. आता बीड जिल्ह्यातून अंबेजोगाईमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला ज्वारीच्या शेतातून अटक करण्यात आली. अवघ्या 6 तासात अंबाजोगाई पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात आरोपीने हवेत गोळीबार केला होता आणि गोळीबाराच्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी अखेर आरोपीला 6 तासात बेड्या ठोकल्या. पुढची बातमी आता बुलढाणा जिल्ह्यातून. म्हाडा कॉलनी जवळच्या जंगलात एक मानवी सांगाडा सापडल्याने खळबळजनक वातावरण तयार झालंय. कारण हा सांगाडा मिळाल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सापडलेला सांगाडा पुरुषाचा असल्याचा अंदाज आहे. तर हा सांगाडा इथे कसा आला, कोणी आणला, याचा तपास आता पोलीस करतायत. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅक साईडच्या जंगलामध्ये एक सांगाडा सापळा, मनुष्य जातीचा सापळा असल्याबाबत माहिती दिली. तेथे असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे. सदर ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला आणि सांगाडा जप्त करून त्याचं PM करून त्याचे सॅम्पल DNA करता सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत. पुढची गुन्ह्याची बातमी. सातारा जिल्ह्यातून अज्ञात महिलेची हत्या करण्यात आलेली आहे. अंधश्रद्धेतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. फलटण तालुक्यातील विडणी गावातील ही घटना आहे. महिलेच्या कवटे आणि पायाचा भाग सापडलाय. दरम्यान पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे. विडणी गावाजवळ 25 फाटा येथील ही घटना आहे. काही गुन्ह्याच्या बातम्या आपण पाहिल्या. तर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात शाहिद नावाच्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. शाहिदवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता सैफवरील हल्ला प्रकरणी त्याच्यावरील संशय बळावला. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे. सैफच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सैफच्या इमारतीमध्ये आणून सोडलं. सैफ हल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडन केलंय. सैफ हल्ला प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले. संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं. अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आला आहे. सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता. सैफवर शस्त्रक्रिया करून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला. सैफ अली खानच्या इमारतीत जातानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे. रात्री 1:37 हे CCTVचं फुटेज आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यावरून वरती जाताना दिसतोय. सैफ अली खानच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली. सैफच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. कुठलाही धोका नाही. तसंच ICUमधून सैफला बाहेर काढण्यात आलंय. सैफला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाटच आहे. आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाही. पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी सैफच्या इमारतीतील 3 DVR ताब्यात घेतले. तसंच घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर हा वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त होतोय. वांद्रे स्टेशनमधील CCTVमध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. CCTVच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही रेकी केल्याची माहिती समोर येते. 2 दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरातही एकानं घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर आता बॉलिवूड चिंतेत आहे. या हल्ल्याप्रकरणी आता अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया समोर आली. सैफवरील हल्ला धक्कादायक असल्याचं शाहिदनं म्हटलंय. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात अशी घटना घडते यावर विश्वास बसत नसल्याचं शाहिदनं म्हटलं. पुलिस पूरी कोशिश कर रही है, ऐसा होता नहीं है. मॉब पे बहुत वांद्र्यातील एका सोसायटीत चोराची शिरजोरी समोर आली आहे. स्कायपर सोसायटीत एक चोर शिजला होता, मात्र सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडलं. त्यानंतर या चोरानं सुरक्षा रक्षकांनी इमारत मालकाला धमकवल्याचं समोर आलं. त्यावेळी वांद्रे पश्चिम असुरक्षित झालंय का असा सवाल उपस्थित होता. महिलेची हुज्जत घालणाऱ्या तृतीयपंथीयाला नागरिकांनी चोप दिला आहे. बीडच्या माझगाव शहरातील घटना आहे. महिलेनं 20 रुपये दिल्यानंतर देखील तृतीयपंथीयानं जास्त पैसे मागत महिलेची हुज्जत घातली होती. त्यानंतर नागरिकांनी तृतीयपंथीयाला बेदम चोप दिला. विद्यार्थी मारहाण प्रकरणातील आरोपी क्षितिज कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नांदेडच्या श्रीनगरमध्ये एका विद्यार्थ्याला चोरीच्या कारणावरून पोलीस आणि त्याच्या 2 मित्रांनी तोंडात रुमाल कोंबून मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आकाश सावंतला निलंबित केलेला आहे. तो फरार. पत्नी दारू पिते म्हणून घटस्फोट देता येणार नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलंय. पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयानं म्हटलंय. जोपर्यंत नशेत पत्नीकडून पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ती क्रूरता ठरत नाही असं न्यायालयानं मत नोंदवलंय. कोल्हापूरमध्ये आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आता मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे. राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी वर्गातील 96 पदांची भरती होणार आहे. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदा शासकीय सेवेतील कायमस्वरूपी भरती होणार आहे. राष्ट्रपती भवन येथे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनु भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारत मोबिलिटी एक्स्पो आयोजित करण्यात आलेले आहे. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यावेळी 100हून अधिक नवीन वाहनं लॉन्च होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्स्पोचा दौरा केला. उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेक्स एक्स या कंपनीच्या स्टारशिप रॉकेटचा गुरुवारी 7व्या चाचणी उड्डाणादरम्यान स्फोट झाला आणि ते जमिनीवर कोसळलं. एलॉन मस्क यांनी स्वतः याचा व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. टेक्सास येथील बोका पिका या प्रशिक्षण केंद्रावरून या रॉकेटनं उड्डाण केलं होतं. अधिकाराचा गैरवापर आणि अल कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय. तर त्याच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील 7 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावली. $3,500चा दंडही ठोठावलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं मोठी घोषणा केली आहे. इस्रायल हमासमधील युद्धविराम करारावर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्ती दिन साजरा करण्यात आलाय. 14 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडबे उत्पाद यांचे अधिकार संपुष्टात आणले. त्यानंतर हे मंदिर शासन नियुक्त समितीच्या ताब्यात आले. रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 3 महिला पुजाऱ्यांची नियुक्ती झाली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात हजरत मलिक साहेब उर्साची उत्साहात सांगता झाली. यात्रेची पारंपरिक वाद्यात छबिना शोभेचे दारुकाम करमणुकीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कुस्त्यांची जी दंगल आहे त्या दंगलीनं उर्साची सांगता झाली. बीडच्या वरवणी तालुक्यातील देवडी गावात राणूबाई देवी यात्रेत कुस्त्यांची दंगल रंगली. यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे पीर मुसा कादरी बाबांच्या उर्साला सुरुवात झाली. या उर्साचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानाच्या तलवारीच्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग घेतला. यंदा तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळाला.
मिरजमध्ये मीरासाहेब दर्ग्यामध्ये मंडप उभारण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्याभरात चंद्रदर्शनानंतर उरुसाला सुरुवात झाली. यंदा 650वा उरूस असल्यानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये टेकडी गणेश मंदिरात तिळ चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली. या पार्श्वभूमीवर मंदिराची जी सजावट आहे ते फुलांनी करण्यात आली होती. या तिळ चतुर्थीच्या निमित्तानं टेकडी गणेश मंदिरात 900 किलोंच्या तिळाची रेवडी वाटप करण्यात आली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदा आरती प्रथमच 182 देशात पाहिली गेलेली आहे. श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत गोदावरी नदीची महागोदा आरती यूट्यूबच्या माध्यमातून 65 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पाहिली. नाशिकमध्ये गोदावरीची आरती ही देशातील पहिली आरती आहे जिथे महिला देखील गोदा आरती करतात. टॉप 50 नंतर एक पुढची बातमी अहिल्यानगरमधून. पारनेर इथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय. राहत्या घरात मुलीवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. नरभक्षक बिबट्याला आता जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. बिबट्याच्या वावरामुळे आता स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ही घटना आहे. अगदी राहत्या घरात बिबट्या घुसला आणि त्याने मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय. आता वन विभागाकडे या नरभक्षक वाघाला बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. पुढच्या बातमीकडे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील ही दुर्घटना आहे. अचानक बसला आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवानं कोणाला इजा झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढच्या बातमीकडे. मुंडे बहीण भावाला नांदेडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी आता सकल मराठा समन्वयकानं केलेली आहे. तसा इशाराच मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी दिलाय. नांदेडचा बीड करायचा नाही असं त्यांनी म्हटलंय. राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय, आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाहीये. नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याची. त्या राजधानीमध्ये बीडचा पालकमंत्री हा नांदेडला देऊ नये. जर यदा कदाचित मुंडे बंधू दोघांना विरोध राहील. जर यदा कदाचित मुंडे बंधू नांदेडचं पालकमंत्रीपद बंधू किंवा भगिनी कोणी जरी स्वीकारलं तर इथला गोरगरीब समाज रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. पुढे आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. प्रयागराजच्या महाकुंभमेळा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी देखील महाकुंभमेळ्यात येऊन गंगेची डुबकी लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय. काय आहे या व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य ते पाहूयात या खास रिपोर्टमधून. अभी आपको एक चीज़ दिखा रहे हैं, आप इनको पहचानिए. इनको पहचानिए कौन है? ये जो खड़े हुए हैं कौन है? बिल गेट है. और ये आ चुके हैं यहाँ पे काशी विश्वनाथ. हा व्हिडिओ पाहिलात? या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभ मेळ्यात मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती लावली आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली आहे का? बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांची हजेरी. बिल गेट्स यांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? बिल गेट है. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरलाय. अनेक साधू महंत या कुंभमेळ्यात सहभागी झालेत. जगभरातील सेलिब्रिटीही कुंभमेळ्याला उपस्थिती लावतायत. नुकताच ॲपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
या व्हिडिओत दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. बिल गेट्स खरंच कुंभमेळ्यात आले होते का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या मेसेजची आणि व्हिडिओची पडताळणी केली. हा व्हिडिओ रिव्हर्स करून पाहिला तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. व्हायरल व्हिडिओ बिल गेट्स यांचा नाही. हा व्हिडिओ 2024 मधला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नसून परदेशी पर्यटक आहे. काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते. त्यावेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता. 24 डिसेंबर 2024 ला तो गुल्लक नावाच्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आला. मात्र आता महाकुंभ मेळ्याची वेळ साधून हाच व्हिडिओ बिल गेट्स यांच्या नावानं व्हायरल करण्यात येतोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बिल गेट